कब्रस्तान. सदर गोष्ट ही साधारण 5-6 वर्षापूर्वी कोकणातील एका नगरीत घडलेली आहे. ही नगरी म्हणजे तळ कोकणास लाभलेले गोड-गुपित, अतीव सुंदर अशा कोकणात ह्या नगरीचं आपलं असं रेखीव सौंदर्य काहीच और. गोव्याच्या सीमेवर वसलेली ही नगरी म्हणजे निसर्गाने महाराष्ट्राला दिलेलं मिनी गोवा म्हटलं तरी चालेल. ह्या नगरीत अजूनही डच, इंग्रज तसेच पोर्तुगीजांची छाप दिसून येते. साधारण 250 ते 300 वर्षापूर्वी सर्वात प्रथम डचांनी या समुद्रमार्गे प्रवेश केला व आपलेसे करून टाकले. त्या काळी ही नगरी व्यापाराचे मुख्य ठिकाण होते. डच व त्यानंतर इंग्रजांनी हे नगर विकसित केले. त्या काळी सुनियोजितरित्या बांधलेल्या शासकीय इमारती, बाजारपेठा, ड्रेनेज व्यवस्था, बंदर आजही जशास तशा उपयोगात आहेत. 130 वर्षांहून जुनी नगरपालिका महाराष्ट्रातील जुन्या पालिकांतील एक अशी आहे. सुंदर अशा अथांग सागरातील हा लाईट हाऊस आजही दिमाखात उभा आहे. डच, इंग्रज जाता जाता आपल्या अस्तित्वाच्या खुणा मागेच सोडून गेले. डच वखारत ही अशी एक मुख्य आकर्षक वस्तू असलेली भव्य दिव्य अशी ही इमारत डच संस्कृतीची साक्ष देते. असे म्हटले जाते की डचांनी या वखारीत कुठेतरी एक गुपित भुयार मार्ग देखील बनवला होता, जो थेट गोव्यापर्यंत जातो. ह्या पुरातन वास्तूविषयी सुद्धा काही भयानक असे अनुभव सांगितले जातात. असो, पण आपली आजची गोष्ट ही याच वखारी शेजारी लागून असलेल्या पोलीस वसाहतीमधील सावंत कुटुंबाबद्दलची आहे. वैभव व मधू ही सावंत दाम्पत्याची 2 मुलं. वैभवने तेव्हा 7वीची परीक्षा दिली होती व तो मे महिन्याच्या सुट्टीचा मनमुराद आनंद घेत होता. शेजारीच अनेक लहान त्या समवयीन होती, त्यामुळे त्याची चांगली गट्टी होती. दररोज मित्रांसोबत मैदानात क्रिकेट, फुटबॉल, व्हॉलीबॉल खेळण्यास वेळ जाई. मुलांच्या हट्टाखातर आज सावंत काकांनी नवी कोरी सायकल आणली होती. वैभव भलताच खुश होता. सकाळ होताच तो सायकल घेऊन मित्रांना दाखवायला गेला. सर्व मित्रांनी जुना प्रलंब असा प्लॅन आता पूर्ण करायचा बेत केला. दुसऱ्या दिवशी सर्वजण आपापल्या सायकली घेऊन लांब वर फिरायला जाणार होते. सकाळी ठरल्या वेळेत वैभव व त्याचे 4 मित्र सायकल घेऊन भेटले आणि प्रवास सुरू झाला. कोकणातील लाल मातीच्या चिंचोळ्या गल्ल्यातून सायकलीने वेग धरत होता. रस्त्याच्या दुतर्फा काजू, आंबा तसेच फणसाच्या बागा सुगंधित होऊन मागे सरकत होत्या. सर्वजण ह्या अप्रतिम अशा दृश्याचे दर्शन घेऊन पुढे जात होते. आता दूरवर माडाची झाडे दिसत होती. किनाऱ्यावर जवळ येत होता. लाटांचे आवाज दूरहून कानाचे पारणे फेडत होते. सर्वांनी सर्वात प्रथम लाईट हाऊस गाठले आणि मग उंच बंधारा वर जाऊन समोरील मनोरम्य दृश्य पाहत बसले. समुद्रावरून येणारी हवा आल्हाददायक वाटत होती. मजा-मस्ती सुरूच होती. जेमतेम 12-13 वर्षाची उन्हाळ वय. दुपारचे 1 वाजले होते. भूक बळावली. पालकांनी दिलेल्या खाऊच्या पैशातून सर्वांनी बंदराशेजारील एका छोट्याशा हॉटेलमध्ये मिसळपावची पार्टी केली. आता परतीचा प्रवास सुरू होणार होता. पण एवढ्या दूर येऊन सरळ घरी जातील अशी मुलं ती काय? घरी जाताना वाटेत इंग्रजांच्या कब्रस्तानात जाण्याची साहसी वजा कल्पक बुद्धी त्यातील एकाला सुचली आणि बाकीच्यांनी शेवटचा घास सगळत मोठ्या खुशीने माना हलवल्या. सायकली व पॅडल मारून सर्वजण निघाले. इंग्रजांचं कब्रस्तान ही जागा त्या सर्वांसाठी लहानपणीचा मोठा कुतूहलाचा विषय होता. शाळा आणि घर यांच्या मध्यभागी असलेले कब्रस्तान दररोज सर्वांना वाटेवर एका बाजूस लागे. जुन्या अशा अवाढव्य लोखंडी गेट निदान गेले शतकभर तरी उघडला गेला नसेल. येता जाता त्या गेटकडे ढुंकून पाहण्यास ही पालकांची सक्त मनाई असे. त्यामुळे आत तेवढ्या मोठ्या जागेत काय काय असेल, आपण एक दिवस तरी जाऊन पाहू अशी सर्वांची इच्छा असे. उन्हाळ मुलांना कब्रस्तानची भीती ती काय? आज तर पूर्ण सूट ही होती. आतमध्ये फेरफटका मारून आणि जाऊन मग घरी. घरी कोणास काय समजतंय अशी वेडी समजूत. शाळा सुरू झाली की मित्रांना काहीतरी चटपटीत सांगावयास मिळेल हा उद्देश. सर्वजण येऊन कब्रस्तान पाशी पोचले. रस्त्याच्या दोन्ही बाजूस कटाक्ष टाकून कोणी नसल्याची खात्री करत सर्वजण येऊन कब्रस्तान पाशी पोचले. रस्त्याच्या दोहो बाजूस कटाक्ष टाकून कोणी नसल्याची खात्री करत
सर्वजण हळूहळू उंच गजाच्या अवाढव्य लोखंडी गेटजवळ येऊन उभे राहिले. एवढ्या वर्षात गेटच्या इतक्या जवळ येण्याची ही त्यांची पहिलीच वेळ. गेटवर उंचवर खूप जुने गंजलेले बोर्ड लावले होते. नोटीस, प्रॉपर्टी आणि तसेच काही पुसट असे स्पष्ट इंग्रजी शब्द त्यावर दिसत होते. 2 गजामधून आत मान घालून सर्व मुले चौफेर निखरू लागली. पण येथून फक्त दाट झाडे झुडपेच दिसत होती. तेवढ्यात गर्भस्थानमागील ठेंगण्या भिंतीची कल्पना कोणीतरी सुचवली आणि सर्वजणांनी आपापल्या सायकली मागील बाजूस पळवल्या. भिंतीच्या कडेला सायकली लावून त्यावर चढून एक एक करून सर्वांनी आत उड्या टाकल्या. सर्वत्र सुकलेल्या पालापाचोळ्याचा ढीग पसरला होता. उड्यांनी चाहूल लागताच त्यातून सरपटणारे प्राणी सरसर करून पळाले. सर्वांच्या अंगातून भीतीची एक लहर चर्र करून गेली. सर्वांनी एकमेकांकडे पाहिले आणि सावरण्याचा इशारा करीत समोर पाहू लागले. सर्वत्र दाट झाडी होती. आतला परिसर पूर्णपणे महाकाय अशा वृक्षांनी व्यापला होता. वृक्षांच्या फांद्या चहूबाजूस पसरल्या होत्या आणि त्याच फांद्यांचा आधार घेत अनेक वेलींचे जाळे तयार झाले होते. त्या दाट झाडीची व्याप्ती एवढी होती की सूर्यप्रकाश नावापुरता जमिनीपर्यंत पोचू शकत होता. कदाचित बराच काळ ही जागा निर्मनुष्य राहिल्याने अशी स्थिती असावी. वैभव आणि मित्र त्या सुकलेल्या पालापाचोळ्याच्या थरातून अंदाज घेत घेत पुढे होते. ते सर्व जागेचे निरीक्षण करत होते. झाडावरती अनेक ठिकाणी पक्ष्यांनी घरटी बांधली, तसेच उंच ठिकाणी उलट्या अवस्थेत लटकलेली निद्राधीन वटवाघळे दिसत होती. ही निर्मनुष्य दाट झाडी पक्ष्यांसाठी योग्य अभयस्थान बनले होते. एवढ्यात एकाचे लक्ष कोपऱ्यावरील करवंदाच्या झुडपाकडे गेले. लहान सपन ते काटेरी झुडूप काळ्या चमकदार टपोऱ्या करवंदांनी भरले होते. सर्वांच्या तोंडास पाणी सुटले. झुडपांकडे कूच करून करवंदावर ताव मारण्याची स्पर्धा सुरू झाली. वैभवची जिज्ञासू बुद्धी मात्र त्या सर्वांपासून दूर इकडे चहूबाजूंचे निरीक्षण करण्यात व्यग्र होती. वैभव हळूहळू सुकलेल्या पानातून पुढे जाऊ लागला. त्याच्या चारही मित्रांना महाकाय वृक्ष आपल्या वयाची साक्ष देत उभी होती. वैभवचे लक्ष समोरील वृक्षाच्या खोली डोलीवर गेले. थोड्या वर उंचीवरील डोलीत मोठी 2 डोळे चमकत होती आणि वैभवच्या दिशेने निखारून पाहत होते. ते काय आहे हे पाहण्यासाठी वैभव त्या दिशेने चालू लागला. थोडे चालल्यावर त्याचा पाय कुठल्या तरी अवघड गोष्टीस अडकला आणि तो धडपडून खाली जमिनीवर कोसळला. सुकलेल्या पानात काहीतरी पडल्याचा आवाज येतच वैभवचे मित्र धावत व दिशेने पळाले. वैभवची विचारपूस करू लागले. वैभवच्या गुडघ्याला कशाचा तरी जोरदार आपटल्याने छोटीशी जखम झाली होती आणि त्यातून रक्त वाहू लागले होते. पानाचा थर बाजूलाच केल्यास लक्षात आले की तिथे एक कब्र होती आणि त्या कबरीच्या जडशा फरशीवर अडकून तो पडला होता. वैभवचे लक्ष अजूनही त्या डोलीकडे होते. तो बसल्या जागेवरून डोलीकडे पाहू लागला. त्याचे मित्रही वर डोलीकडे पाहत होते. डोलीच्या आत एक मोठे म्हातारे घुबड स्तंभ बसले होते व तेही या सर्वांकडे एकटक आपल्या मोठ्याशा डोळ्यातून पाहत होते. त्याची तीक्ष्ण नजर खूप भयावह वाटत होती असली तरी गरीब स्वभावाच्या निरुपद्रवी पक्षी असल्याची जाणीव सर्वांस होती. घुबड अशा ऐटीत बसले होते जणू गेले कित्येक वर्षे या गर्द झाडीत त्याचे राज्य असावे व या सर्व जागेवर तो लक्ष ठेवून असावा. कदाचित त्यांच्या धारदार नजरेस जास्त वेळ नजर मिळवण्याची हिंमत नसल्याने सर्वांनी आपल्या नजरा खाली वळवल्या व वैभवची विचारपूस करू लागले. वैभवच्या जखमेतून रक्तस्राव थांबला होता, मात्र त्याच्या पायाला दुखावला गेला होता. एवढ्याशा कुठल्याशा घाणेरड्या वासाने सर्वांचे लक्ष वेधले. कुठून तरी जळकट कुसवट वास येत होता. सर्वजण वासाची दिशा शोधू लागले. कदाचित पक्ष्यांच्या सर्वत्र पसरलेल्या विष्ठेचा दुर्गंध असावा. सुरुवातीस थोडा हलका येणारा वास हळूहळू वाढत चालला होता. एवढ्यात एकाचे लक्ष मनगटावरील घड्याळाकडे गेले. 3:30 वाजून गेले होते. फार उशीर झाला आहे आणि अजून उशीर झाला तर घरी पोचल्यावर काही खैर नाही हे लक्षात येताच
सर्वजण पाठपट उठ मागील भिंतीच्या बाजूस भरभर चालू लागले. मागून तो वास अजूनच दाट होऊ लागला होता. भिंतीमागे सायकली तशाच लावलेल्या अवस्थेत होत्या. वैभवचा पाय अजूनही दुखतच होता. मित्रांच्या मदतीने तो कसाबसा भिंतीवर चढला व सायकलीवर पाय ठेवून खाली उतरला. सर्वजण आता कब्रस्तानच्या बाहेर पडले होते. तरीही एव्हाना आतील वासाची तीव्रता एवढी वाढली होती की सर्वांच्या नाकामध्ये झिंझिण्या जाणवू लागल्या. पण या सर्व प्रकारापेक्षा आता त्यांना घरी लवकर पोचण्याची घाई जास्त होती. प्रत्येकाने आपापल्या सायकलीवर सवार होऊन पॅन्डल मारण्यास सुरुवात केली. वैभवला मात्र सायकल जड वाटू लागली होती. तो जोरात पॅन्डल लावून मारत होता. तशी सायकल हळूहळू पुढे जात होती. त्याला सर्व मित्र वेग धरण्यास सांगू लागले, पण त्याच्याने सायकल वेगाने चालवणे जमेना. मागचे चाक जाम झाल्यासारखे वाटू लागले. त्याने एकदा थांबून सर्व काही ठीक असल्याचे खातरजमा केली. चाकात काहीच समस्या नव्हती. मग सायकल एवढी जड का वाटत होती? वैभव एवढी ताकद लावून पॅन्डल मारत होता की आता त्याचे दोन्ही पाय शिणू लागले होते. एका मित्राने वैभवला सायकलीवरून उतरण्यास सांगितले व तो स्वतः त्याच्यावर स्वार होऊन 1-2 पॅन्डल मारून पाहिले. सायकल अगदी व्यवस्थित भरभर पळत होती. ह्या प्रकाराने वैभव चक्रावून गेला. "अरे काय वैभव, जीव नाही तुझ्यात की मस्करी करतोयस आमची?" असं म्हणून त्या मित्राने सायकल पुन्हा वैभवकडे दिली. सर्वजण पुन्हा निघाले. वैभवची परिस्थिती मात्र अजूनही तशीच होती. कोवळ्या वयातील तो मुलगा एखादा ट्रॅक खेचल्यासावा तेवढ्या ताकदीने सायकल खेचत होता. त्याची अवस्था अगदी दयनीय झाली होती. तो पूर्णपणे घामाने डगमगलेला तर होताच, पण आता त्याचे पूर्ण शरीर असह्य वेदना होत होत्या. अगदी चालत गेलो तरी जास्तीत जास्त अर्धा तास लागावा असा तो रस्ता आज मात्र त्याचा 1 तास उलटून गेला होता. वसाहतीत पोचताच सर्व जण आपापल्या घरी निघून गेले. वैभव कसाबसा घरच्या मागील दारापर्यंत जाऊन पोचला. तेथील छोट्याशा बाग-वाजा कुंपणात सायकल लावली व तो आत जाऊन पलंगावर विसावला. शरीरातील ताकद पूर्ण संपलेली होती व ते असह्य वेदनांनी कणत होता. संध्याकाळ होऊन गेली होती. 7:30 वाजले होते. वैभवच्या उशावर आई-बाबा तीव्र चिंतेच्या छायेत उभे होते. डॉक्टर 2 वेळा येऊन गेले तरी वैभवच्या आजाराचे मूळ व निदान गवसत नव्हते. तो तापाने फणफणला होता व त्याची शुद्ध हरपल्यात जमा होती. त्याच्या कण्यावरून त्याच्या भयानक देहवेदनेची कल्पना येत होती. बातमी वसाहतीपर्यंत पसरल्यामुळे सर्वत्र शुकशुकाट पसरला होता. थोड्याच वेळात शेजारचे डिसोजा आले. सावंत काका आणि ते सहकर्मचारी देखील होते. त्यांचा मुलगा आज वैभव सोबत होता. त्याने घाबरून आपल्या घरी सर्व कबुली दिली होती. कब्रस्तानातील गुपित फेरी पासून ते घरापर्यंत वैभवच्या सायकलीच्या कसरतीचे कथावधन त्याने केले. घडला सारा प्रकार ऐकून सावंत काकांना सद्य परिस्थितीच्या कारणाची पुसटशी कल्पना आली होती. तोवर घड्याळात दहाचे टोले देऊ लागले. इलाज तातडीने होणे गरजेचे होते. सावंत काकांना काही सुचत नव्हते. डिसोजांनी त्वरित त्यांना काहीसे सुचवले व त्यांचा होकार मिळताच डिसोजांनी स्वतः जवळील चर्च गाठले. थोड्याच वेळात डिसोजा फादर परेरांना घेऊन परतले. वयाची 75 ओलांडलेले फादर परेरा आजही त्यांच्या उंचपुऱ्या व तरतरीत देहयष्टीमुळे तरुण वाटत होते. आपले अर्ध्याहून अधिक आयुष्य गोव्यातील चर्चमध्ये व्यतीत केल्यानंतर उतारवयात ते आपल्या पूर्वजांच्या मूळ गावी परतले होते. अशा प्रकारच्या अनेक प्रकरणाचा दांडगा अनुभव त्यांच्या गाठीशी होता आणि त्यामुळेच त्यांचे नाव कोणे एके काळी गोव्याचे चर्चचा विषय होते. वैभवचा ताबा आता फादर परेराकडे होता. लांब झगेदार शुभ्र कोटातील फादर वैभवला केसापासून ते पायापर्यंत तळव्यापर्यंत निखारून पाहत होते. त्यांच्या हातात एक अत्तरदाणीप्रमाणे पात्र होते. त्या पात्रामध्ये चर्चमधील पवित्र पाणी असावे. वैभवच्या कपाळावर हात ठेवून फादर मिटल्या डोळ्यांनी ईश्वराचे स्मरण करू लागले. तापाची पातळी एवढी जास्त होती की फादरच्या हातास चटके लागत होते. फादरच्या मागे सावंत काका काकू जमलेले काही शेजारी मोठ्या आशेने उभे होते.
2 ते 3 मिनिटाच्या अभ्यासात ही भूतबाधा असल्याची खात्री फादरांना झाली. त्यांनी आपला कान वैभवच्या ओठाजवळ नेला व त्याचे हळू आवाजातील कण्णे ते ऐकू लागले. त्या आवाजामध्ये ते कसला तरी शोध घेत असावे. त्याच्या चाणक्य बुद्धीने ते शब्द ओळखले. वैभव एकसारखा सायकल सायकल जपत होता. फादरांनी सावंतकाकांना वैभवच्या सायकलीबद्दल विचारले व त्वरित आपला मोर्चा मागच्या दरवाजाकडे वळवला. फादरांनी दरवाजा हलकाच ढकलला. समोर काळाकुट्ट काळोख होता. फादरांनी आपल्या कोटच्या खिशातून टॉर्च काढली व ती चालू करून त्याचा झोत डाव्या बाजूस टाकला. टॉर्च समोर सावकाश वळवत उजव्या बाजूस आणली. उजव्या कोपऱ्यात वैभवची सायकल उभी होती. आता फादरची टॉर्चचा झोत सायकलवर फिरू लागला. सायकली मागील कॅरियरवर कोणी एक स्त्री बसलेली दिसत होती. पांढराशुभ्र गाऊन घातलेली. ती स्त्री निर्जीव असल्यासारखी स्तब्ध चित्ताने कॅरियरवर बसली होती. फादर दरवाजात उभे राहून टॉर्चच्या प्रकाश झोतात तिचे निरीक्षण करू लागले. त्यांनी झोत सरळ तिच्या चेहऱ्यावर सोडला. तिचा चेहरा काहीसा खाली कललेला स्थितीत होता व ती एकटक जमिनीच्या दिशेने पाहत होती. टॉर्चच्या प्रकाशामध्ये तिचे हिरवे खारे डोळे चमकत होते. तिच्या चेहऱ्याची तसेच शरीराची एक बाजू भाजल्याप्रमाणे भासत होती. गोरा पान रंग आणि सोनेरी कुरळी केस या सर्व वर्णांना वरून फादर पारेनेंनी ओळखले. ते शेकडो वर्षांपूर्वी जळलेल्या कारणाने मृत पावलेल्या एका ब्रिटिश महिलेचे पिशाच्च होते. कब्रस्तानातून नको ती बॅच सायकलीच्या कॅरियरवर बसून वैभवसोबत घरापर्यंत पोचली होती. फादर दरवाजा काहीसा आड करून मागच्या पाऊली पुन्हा आज जिथे सर्व जमले होते तिथे आले. घड्याळ 12वा टोल देत होते. सावंतकाकांना बाजूस घेऊन काहीशा गंभीर आवाजात फादर म्हणाले, वैभवची सायकल लवकरात लवकर कब्रस्तानात नेऊन सोडावी लागेल. बाकीचे जे दृश्य त्यांनी पाहिले होते त्यातील चकार सुद्धा सावंतकाकास सांगणे त्यांनी टाळली. बाकी सर्वांस वैभवसोबत राहण्यास सांगून फादर सावंतकाका घेऊन पुन्हा घरामागील अंगणात आले. टॉर्चचा प्रकाश सायकलीवर पडला. ती तशीच बसून होती, पण तिला पाहणे फक्त फादर पारेंच्या दृष्टीस शक्य होते. सावंतकाकांना दिसत होती ती फक्त सायकल. काही न बोलण्याचा इशारा करत मूकपणेच फादरनी सावंतकाकांना सायकल ढकलत चालण्याची सुरुवात करण्यास सांगितले. त्याप्रमाणे सावंतकाकांनी पायाने स्टँड वर केले व दोन्ही हँडल धरून पहिलं पाऊल उचलायचा प्रयत्न करू लागले. सायकल काही जागची हालेना. कोणती तरी खूप अवजड वस्तू वर ठेवल्याप्रमाणे ती वाटू लागली. काकांनी फादरकडे पाहिले. फादरनी डोळे मिटून काहीतरी फुटपुरले आणि हातातील पाणी पात्रातून काहीसे पाणी सायकलीच्या कॅरियरवर शिंपडले. सायकलची चाके आता भरभर फिरू लागली. कब्रस्तानच्या दिशेने प्रवास सुरू झाला. वसाहतीमागील बोळ सोडून फादर व सावंतकाका मुख्य पण चिंचोळ्या रस्त्यास येऊन मिळाले. पुढे सावंतकाका सायकल घेऊन आणि त्यांच्या मागून फादर टॉर्च घेऊन चालत होते. सायकलीचा वेग कमी होताच फादर सायकलीवर पात्रातील पाणी शिंपडत व काहीतरी पुटपुटत सायकल पुन्हा भरभर चालू लागे. सर्वत्र गाढ अंधार होता. वातावरणात गारवा जाणवत होता. ती रात्र कमालीची शांत होती. आज रात केल्यांचा किर आवाज नव्हता, मात्र गूढ शांतता मनामध्ये गोंगाट करत होती. रस्त्याच्या दुतर्फा झाडे मागे सरकत होती आणि ते तिघे पुढे पुढे होत होते. सावंतकाका, फादर आणि फादरांना दिसणारी ती अजूनही त्याच अवस्थेत स्तब्ध निष्प्राण डोळ्यांनी बसली होती. आता निम्मे अंतर पार झाले होते. किनाऱ्यावर येऊन आपटणाऱ्या लाटांचा आवाज आता दूरवरून ह्या धीर गंभीर शांततेत मिळत होता. सायकलीवरील भार आता हळूहळू वाढू लागला होता. तसेच पात्रातील पाणी देखील तळ गाठू लागले होते. सावंतकाका खूप मेहनतीने सायकल खेचत होते. त्यांच्या डोळ्यासमोर एक वैभवचे विव्हळणे चित्र दिसत होते. एक बाप आपल्या लेकरावरील संकट दूर लोटून नेत होता. पाणी पात्र आता रिकामे झाले होते. कब्रस्तान जेमतेम 100 मीटर अंतरावर राहिले होते असताना सायकल जागच्या जागी
इतप्रत झाली. फादरांनी सावंत काकांना जोर लावण्याचा इशारा केला. त्याप्रमाणे काकांनी अंगातील सर्व बळ एकवटले व सायकल ओढू लागली. चाके अजिबात फिरत नव्हती, पण एवढ्या ताकदीने सायकल इंच इंच फरफटत पुढे होत होती. गारवा अजूनही काकांच्या गालावर घाम उतरू लागला. उरलेले थोडेसे अंतर पार करण्यासाठी अंदाजे अर्धा तास तरी लागणार होता. आता ते कब्रस्तानच्या गेटपाशी येऊन पोचले होते. त्यावेळी गेल्या कित्येक वर्षे बंद असणारे ते भारीभग गेट काहीसे उघडले असल्याचे दिसले. हे पाहून सावंत काका चरकले. काही ठराविक रात्री 12 वाजल्यानंतर कब्रस्तानचा गेट आपोआप उघडला जातो, असे पूर्वी कधीतरी त्यांच्या ऐकिवात आले होते. त्याची प्रचिती त्यांना आज होत होती. फादर पारेटांसाठी मात्र हे सर्व काही नवे नव्हते. ह्या क्षणी त्यांच्या मनात इथवर पोहोचल्याचे समाधान जास्त होते. ते सावंत काकांच्या जवळ गेले व हळूच कानात काहीतरी सांगितले. त्यांनी काकांना सायकल गेटपाशी सोडून मागे फिरण्यास सांगितले होते. त्याप्रमाणे काकांनी सायकल गेटच्या तोंडाशी टेकून उभी केली व ते फादरपाशी आले. फादर व सावंत काका मागे फिरून परतीचा प्रवास लागले. फादरांनी परत मागे वळून पाहण्यास मज्जाव केला होता. ते 10-15 पावले चालले असतील एवढ्यात पाठून एक आवाज आला. ट्रिंग ट्रिंग. कोणीतरी सायकलची बेल वाजवली होती. फादरने दुर्लक्ष करून चालत राहण्याचा इशारा केला. दोघे भरभर पावले टाकत चालू लागले. थोडे चालल्यावर पुन्हा बेल वाजली. आता कमी कमी अंतराच्या वेळाने बेल वाजू लागली. हे दोघे दूरवर परतल्यावर सुद्धा बेल वाजण्याचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. मगाची शांतता आता सायकलच्या एकसारख्या ट्रिंग ट्रिंगमुळे भंग पावत होती. आता बऱ्यापैकी पुढे वसाहतीजवळ पोचल्यावर आवाज पुसटसा येत होता आणि अजून थोडा पुढं आल्यावर आवाज येईनासा झाला. सुखरूप घरी येताच सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला. वैभव आता सुरक्षित होता. त्याच्या तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा येत होती. फादरांनी घडलेल्या हकीकतीचे गांभीर्य व कल्पना सर्वांना पटवून दिली आणि त्यांनी निरोप घेतला. जाताना त्यांनी वैभव व वसाहतीतल्या इतर मुलांना कब्रस्तानपासून दूर ठेवण्याचा सक्त ताकीद वजा इशारा दिला. आज शाळेचा पहिला दिवस होता. घडल्या प्रकारास जवळजवळ महिना झाला होता व परिस्थिती पूर्णपणे पूर्ववत होती. वैभव पायीच शाळेत पोहोचला होता. शाळेत इतर मित्रांच्या सायकली पाहिल्यावर त्यालाही आपल्या सायकलीची आठवण आली. सायकल आपल्यासोबत असती तर आज आपण किती ऐटीत सायकल घेऊन आलो असतो. घडला प्रकार त्याच्या डोक्यात फिरू लागला. कब्रस्तानात सायकल सोडली हे समजल्यावर तो खूप रडला होता. वारंवार त्याच्या मनाला ही गोष्ट सलत होती. आज शाळेत बसल्या बसल्या तो सायकलीचाच विचार करीत होता. पहिला दिवस असल्याने शाळा अर्ध्या दिवसाने सुटली. 2:30 वाजले होते. सगळे आपल्या सायकलींनी पटपट निघून गेले. वैभव चालत निघाला. विचारात अजूनही त्याची ती सायकल. नकळत त्याने सायपुले अडवाटेने वळले. कब्रस्तानच्या गेटपाशी येताच न राहून तो जवळ जाऊन गेटच्या गजातून आत डोकावू लागला. आत तीच गर्द झाडी दिसत होती. नुकताच पाऊस पडून गेल्यामुळे सर्व झाडेझुडपे हिरवीगार दिसत होती. सर्वत्र हिरवळ पसरली होती. पण ह्या सर्वापेक्षा वैभवची नजर अजूनही काहीतरी वेगळं शोधत होती. त्याची सायकल कुठेतरी दिसत नव्हती. एवढ्यात त्याची नजर दूरवरील एका मोठ्या उंच वृक्षावर गेली. ते पूर्णपणे दाट परावलंबी वेलांनी झाकले होते. अधूनमधून सूर्यकिरणांची तिरपी त्या वृक्षांवर पडत होती व त्या कोवळ्याशा वेली आड काहीतरी चमकत होते. वैभवने ओळखले होते. त्याची सायकल वर उंचावर ओढली जाऊन वेलींशी गुंडाळली गेली होती. त्याची नजर अजून थोड्याशा वर असणाऱ्या डोलीवर गेली. 2 मोठे तीक्ष्ण डोळे चमकत होते. तेच ते म्हातारे घुबड बसले होते. एका क्षणाची वैभवचे मन सारं काही आठवून चर झाले. तो पाठ फिरून भरभर चालू लागला. एवढ्यात पाठून एक आवाज आला. ट्रिंग ट्रिंग. मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर चॅनलला लाईक करून सबस्क्राईब करा. धन्यवाद.